आज मान्य जयंत पाटलांच्यावर विस्ताराने चर्चा केलेली आहे आणि त्यामध्ये काही मुद्दे जे आहेत त्याची कार्यवाही सरकारी पातळीवर सुरू आहे. त्याच्यामध्ये काही त्यांचे आक्षेप आहेत, काही त्याची देण्याची गरज आहे, काही ठिकाणी जे निष्काळजीपणा दिसतोय किंवा आता मुलांच्या शिक्षणात शैक्षणिक वर्ष आहेत त्याचं नुकसान होऊ नये अशा प्रकारे त्यांची काही त्याच्यामध्ये होते. आम्ही आता विस्ताराने चर्चा केली त्यांच्याबरोबर. मला वाटतं त्यांना जी काही माहिती हवी आहे की जे आता मी देतोय आणि त्याच्यानंतरही त्यांना असं वाटत असेल की अजून चर्चा त्याच्यावर करावी, उद्या त्याच्यावर चर्चा करणार आहे. उद्या मी तशी आवश्यकता वाटून स्वतः जाऊन भेटेल त्यांना. आमचा प्रयत्न आहे की जो त्याच्यामध्ये त्यांनी ज्या काही मागण्या मांडलेल्या होत्या त्याची एक सविस्तर माहिती घेऊन आम्ही त्या ठिकाणी काही पाठवू, आम्ही आमचे अध्यक्षांना पाठवतोय आणि जर त्याच्यातून समाधान होणार असेल तर मग हरकत नाही, पण त्यांनी इच्छा असेल मी जाऊन भेटावं त्यांना आजच्या चर्चेच्या अनुषंगी उद्या मी जाऊन त्यांना भेटत त्याचं समाधानकारक होईल असं वाटतं मला. कारण त्यांचे काय जे इश्यू आहेत बेसिकली अधिकाऱ्यांच्या स्तरावरून निष्काळजीपणा होतो, ह्या काही उदाहरणं त्यांनी माझ्यासमोर मांडली आणि त्याबद्दल ती वस्तुस्थिती खरी होती. त्यामुळे याच्यामध्ये आता विभाग आयुक्तांनी आता एक पुढाकार घेतलेला आहे की दर 15 दिवसाला ही जी व्हॅलिडिटी कमिटी आहे त्याचा आढावा घेतली विभाग आयुक्त, पण किती काय पेंडन्सी आहे. दर आठवड्याला तहसीलदार प्रांतांच्या वंशवाडी समितीचं काय चाललंय काम त्याचा आढावा घेतली, म्हणजे त्याला आणखी गती द्यायचा प्रयत्न आम्ही करतो. आणि याच्या बरोबरीनं जी काही होम टू होम आपण सर्वे करायचं म्हणतो आपण, कसं करता येईल आपल्याला, त्यामुळे लोकांपर्यंत रीच आपण गेला पाहिजे. याचा आता वंशवाडी समिती कधी एकत्र येणार, कधी लोक त्यांना भेटणार, त्यामुळे आठवड्यातून त्यांना म्हटलं आठवड्यातून एक दिवस निश्चित करा ह्या गुरुवारी किंवा काय वाटे होतं तुमच्या गावचा की वंशवाडी समिती त्या दिवशी भेटेल तुम्हाला. बऱ्याच वेळा कृषी वेगळं काम असतं, तलाठ्यांचं वेगळं काम चालू असतं, ग्रामसेवकांचं वेगळं काम चालू असतं. मला वाटतं तिन्ही कामं तिन्ही एजन्सी कधी एकत्र भेटतील त्याचा एकत्र प्रोग्राम करू आपण आणि आठवड्यातून त्यांनी एक दिवस त्या गावात लोकांना भेटलं पाहिजे. त्यामुळं वंशवाडी समिती एकत्र येत नाही, लोक भेटणार कोणाला. शेवटचा मुद्दा की प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक हेल्पलाईन आम्ही कार्यरत करायला सांगितलं आहे. एक आठवड्यामध्ये सगळ्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, म्हणजे त्या सामान्य नागरिकाला दाखल्या संदर्भात त्या संदर्भात काही जरी वाटलं तर त्यांनी त्या हेल्पलाईन नंबरला ताबडतोब फोन करायचा आणि त्या बी कार्यवाही करून त्या हेल्पलाईन नंबरचा मग जिल्हाधिकारी आठवड्याला रिव्ह्यू घ्यायचा आणि विभाग आयुक्ताचा आपण आढावा घ्यायचा. आय थिंक मला वाटतं या सगळ्या झालेल्या पार्श्वभूमीवर त्या विषयाचं गांभीर्य मला वाटतं क्षेत्रीय अधिकारी लक्षात देईल आणि मग ही वसंती जर पूर्ण झाली मला वाटतं हैदराबाद गॅजेट अंमलबजावणी करण्यामध्ये त्याला गती, मला वाटतं तीच त्याची मुख्य मागणी आहे, आपण ती पूर्ण करतो असं वाटतं. म्हणजे आम्ही आशावादी आहोत.